नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. तर सर्वप्रथम तर गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजलेले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता मी उठलेली आहे. वरती व्हिडिओ काढण्यासाठी आले. घरातले तर आणखीन कोण उठलेलं नाही. तर बघा किती छान पक्षी चाललेत उठून ज्याच्या त्याच्या म्हणजे खाण्याच्या शोधामध्ये. तर सकाळी सकाळी आमच्या गावाकडे उठल्या पहिलं तर गायांचं गुरांचं बघतात तर शेजारी कुटी चालू आहे, त्यांच्या कुटीचा आवाज येत होता. त्याच्यामुळेच मला जाग आली आणि मी उठले. तर सर्वप्रथम तर चूल पेटवली आणि पाणी आणायला गेले. पाणी आणलं, पाणी ठेवून मग काय बसूस तोपर्यंत वाटा वगैरे झाडून घेतला. तर हे मामांचे कपडे होते, ते कपडे उशिरा धुतले होते आत्यानी. म्हणजे रात्री 6:30-7 वाजले असते धुवायला. तर ते रात्रभर बाहेरच होते. तर तुम्ही म्हणता ह्यांचे कपडे काय आणखीन सकाळी उठले नाही तोपर्यंतच वाळायला टाकलेत की काय? तर तसं नाही, ते कालचे कपडे येतं. काल आत्याने उशिरा धुतल्यामुळं त्यांना काढलेच नाही, ते रात्रभर वाळायलाच होते. तर मग सगळा चुलीपुढचा स्वयंपाक वगैरे उरकला. तर तरी पण मला स्वयंपाकाला 10 वाजल्या. 6:30 वाजता उठले होते मी. आणि सगळं चुलीवरच असल्यामुळं टाईम लागतो. भाजी, चपाती, भाकरी आणि त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी परत वेगळी भाजी करावी लागते. तर अशा 2-3 प्रकारच्या भाज्याच असतात सकाळच्या. तर तेवढं सगळं उरकून मी बसण्याच्या म्हणजे जो आरामाचा टाईम होता त्याच्यामध्ये मी घेतले ब्लाऊज कट करायला. आणि एका दिवसात मी 3 ब्लाऊज कट केले. म्हणजे एवढं काय विशेष नाही, अर्ध्या पाऊण तासात ब्लाऊज कट करून झाले. तर हे 2 कस्टमरचे ब्लाऊज होते. तर तुम्ही म्हणताना अस्तर वेगळं आणि ब्लाऊज वेगळा, तर असं काही नाही. तर त्या ब्लाऊजमधून अस्तर दिसणार पण नव्हतं आणि कस्टमरनेच तसं अस्तर आणून दिलं असल्यामुळं मला काही वेगळं टाकता आलं नाही. जे दिलं होतं मी तेच लावलं. तर माझी पैठणीची साडी जी लकी भेटली होती, तर त्या साडीचा ब्लाऊज पण राहिला होता माझा शिवायचा. मग तो पण मी घेतला कट करायला. तर माझ्या लकी साडी भेटलेली, तुम्हाला दाखवते मी कसला कलर आहे. तर कलर त्याचा निळा आहे आणि मी उलटी घडी घातलेली असल्यामुळं तो साडीचा बाहेरचा भाग आतमध्ये झाला होता. तर मी तुम्हाला परत असे तर ही आहे माझी पैठणी. पिंक कलरचा ब्लाऊज आलेला आहे आणि ब्ल्यू कलरची पैठणी आहे. तर सूत एकदम छान आलेलं आहे. त्या दिवशी ज्या दिवशी लकी ड्रॉ झालं त्या दिवशी मी टाकणार होते ब्लॉग, पण टाईम नाही भेटला. तर याचा ऑलरेडीच सगळा वर्क केलेला ब्लाऊज होता, म्हणजेच प्रिन्स कट होता आणि बॅक हुकचा होता. तर ते मी तसाच जशाच्या तसाच कट केला आहे. फक्त बाह्या ज्या फुल होत्या ना त्या मी शॉर्ट बाह्या केल्यात, कारण फुल बाह्यांचे ब्लाऊज मला ऑलरेडी भरपूर झालेत. त्याच्यामुळे मी ह्याच्या बाह्या काही जास्त फुल म्हणजे ज्या फुल आलं होतं त्याच्या मी हाफ बाह्या केल्यात आणि करून ठेवला आहे. कारण लाईट नसल्यामुळं आज काय हा शिवून होणार नाही, मला पण माहिती आहे. लाईट 2 दिवस असतील, तिसऱ्या दिवशी लगेच गायब होती. आणि